सोलापूर महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध मद्य विरोधात उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 1,11,83,915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी जिल्हा परिसरात अवैध देशी विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, वाहतुकीवर संयुक्त धडक कारवाई केली। या कारवाईत एकूण 1,83,915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध मद्य विक्री, वाहतुकीवर कारवाई करून 200 गुन्हे नोंद करण्यात आले असून 225 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 24 वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वार्षिक आकडेवारी 1 एप्रिल 2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत विभागानं 2,309 गुन्हे दाखल करून 2,234 आरोपींवर कारवाई केली। यात 248 वाहनांसह 8,74,90,281 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हा अन्वेषणात 29.95% वाढ झाली आहे। तसेच विभागानं अवैध मद्य विक्रीस परवानगी देणाऱ्या 417 धाब्यांवर गुन्हे नोंदवून 669 आरोपींवर कारवाई केली। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।